बारामती विमानतळावर कारवार एव्हिएशन कंपनीच्या शिकाऊ विमानाचा सकाळी अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एक प्रशिक्षक आणि एक वैमानिक होता। यामध्ये कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नाही। मात्र आज सकाळी जो अपघात झालेला आहे, या अपघातामध्ये अनेक आसपासच्या गावातील नागरिक आहेत, यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे। अनेक नागरिकांकडून वेळोवेळी आहे ती या कंपनी संदर्भात जी कारवाई करण्याची मागणी होत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, गोजूबावी येथीलच, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। खरं तर वेळोवेळी शिकाऊ कंपनीच्या विमानाचा अपघात होतोय, काय मागणी आहे, काय सांगा? ही अपघातांची मालिका थांबणार आहे कधी? जीवितहानी जरी झालेली नसली तरी दुर्दैवी अंत झाल्यानंतरच तुम्ही म्हणणार का हा अपघात आहे किंवा हा हे आहे अपघात किंवा जे अपघात म्हणजे हे सातत्यानं या कारवार एव्हिएशन किंवा रेडबर्ड या कंपनीचं सातत्यानंच होत आहे। हे कुठेतरी थांबायला पाहिजे, त्यांच्यावरती कुठेतरी डीजीसीए किंवा हवाई मंत्रालयाचा अंकुश पाहिजे, तो नाहीये। इथे इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान किंवा जे शेतमजूर आहेत, शेतीमध्ये काम करणारे, अपघात झाला तरी आता तुम्ही गोजूबावी घेतलंच रहिवासी आहेत, किती वेळा ह्या 6 महिन्यात हा दुसरा-तिसरा अपघात आहे। आतापर्यंत किती झाले असतील तरी? असे 15-20 मॅक्झिमम 15-20 अपघात झालेले आहेत। किती म्हणजे कोणती कंपनी? रेडबर्ड कंपनी एक आहे, कारवार एव्हिएशन एक, ह्या 2 कंपन्या इथं काम पायलट ट्रेनिंग देत आहेत। परंतु यांचं सातत्यानं अपघाताचं प्रमाण जास्तच आहे, दोन्हींचं पण। आता नागरिकांमध्ये काय चर्चा आहे, कारण भीतीचं वातावरण? भीतीचं वातावरण आहे। शेतात काम करत असताना हे विमान कुठून येईल आणि कधी कुठं पडेल याचे सांगताच येत नाहीये। आणि हे ज्यांच्या अंडर येत आहे त्यांनी थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे ना। रोडवरती अपघात झाला तर त्याच्यावरती पोलीस केस होते, सर्वसामान्याला अटक होते, यांना का अटक होत नाही? हे मोठे आहेत म्हणून यांना अटक होत नाही का पैशावाल्यांचं? हे यांच्या रेडबर्ड आणि कारवार एव्हिएशनचे जे मालक आहेत त्यांच्यावरती आरोप आहे। आणि सरकारला किंवा सरकारी यंत्रणांना आमचा हात जोडून विनंती आहे की तुम्ही कधीतरी याच्यावरती लक्ष द्या, याच्यावरती कारवाई करा, सर्वसामान्य लोकांच्या जीवानीशी खेळू नका। यातला एखादा पायलट गेला तो मोठ्या बापाचा असतो, त्याला काही फरक पडत नाहीये। परंतु शेतकऱ्याचं एखादं पोरगं गेलं, शेतमजूर गेला तर त्याचं कुटुंब उघड्यावरती येणार, हे तुटपुंजी मदत देणार किती 1 लाख 2 लाख शेतमजूर आहे म्हणून। परंतु गुजरात सारख्या ठिकाणी जर विमान अपघात झाला तर 1.5 कोटी रुपये तुम्ही मदत देणार। त्या काळात तर रेडबर्ड कंपनीच्या विमानाचा अगदी शेताच्या नजीकचा अपघात झाला होता, त्यांनी अक्षरशः कारवाई कुठलीही कारवाई झाली नाही। बळजबरी करून शेतातून विमान ते घेऊन गेले आणि तिथं आमच्यासारख्या शेतकऱ्यांना ज्याची जमीन आहे त्याला पण येऊन दिलं नाही। ते झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला, पोलीस प्रशासनानं ते दडपण्याचा प्रयत्न केला। हे कोणासाठी आणि हे कोणाच्या सांगण्यावरून होतंय? ह्या सगळ्या प्रकरणांची चौकशी व्हायला पाहिजे। आता इथले नागरिक हे आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। आम्ही उद्यापासून एक स्टेप बाय स्टेप निवेदन। जो अपघात झाला ह्यात काय माहिती? याच्यात काय अपघाताची काय माहिती मिळालेली नाही अजून रितसर तर, परंतु हा अपघातात सांगितलं जात आहे की कोणालाही दुखापत झालेली नाही, मोठी दुखापत झालेली नाही। परंतु दुर्दैवी अंत झाल्यानंतरच हा अपघात म्हणायचं का? प्रिव्हेंटिव्ह अगोदर काय तुम्ही त्याच्यावरती घेणार आहे की नाही? याचं ब्रेक फेल झाला असं सांगितलं जातं। हे काय रस्त्यावरून चालणारा रिक्षा आहे का त्याचं ब्रेक फेल व्हायला? हे विमान आहे, याच्यावरती दक्षता, याची काहीतरी सर्व्हिसिंग, याचं काहीतरी असेल ना। ते साधं जी कारवाई आहे किंवा नागरिकांची काळजी घ्यावी अशी मागणी करताना नागरिक दिसत आहेत। काय खरं तर मागणी अनेक वेळा अपघात होतोय, काय सांगा? आता कृषी पदवीधर संघटना म्हणून आता आम्ही या गावामध्ये आलेलो आहोत। अतिशय शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत त्या अतिशय म्हणजे शेतकऱ्यांचं जीवनमान उद्ध्वस्त झालं। इथं मजूर कामाला येत नाही या गावामध्ये, शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून आपली शेतातली कामं करावं लागतात। आतापर्यंत जेवढे अपघात झालेत त्यातल्या अनेक अपघातांची आता काय कागदपत्र आमच्याकडे काय बातम्या आहेत, तर आम्ही या संदर्भामध्ये मुख्यमंत्री मजूर कामाला येत नाही, काय म्हणायचं? शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजूर जर कामाला आला तर त्याला जीव मुठीत धरून काम करतात, कारण कधी विमान पडेल किंवा कधी अपघात होईल किंवा कधी दुर्दैवी घटना होऊन आपल्याला जीव गमावा लागेल या भीतीनं शेतमजूर कामाला येत नाही आता या ठिकाणी। आणि या ठिकाणी आपण बघू शकता इथं बराचसा इंडस्ट्रियल एरिया देखील आहे, त्यामुळे तिथं देखील आता भीतीचं वातावरण काही आता पेपरची बातम्या आहेत जुन्या, आणि त्या जुन्या बातम्यांमुळे आता आम्ही ह्या सर्व शेतकऱ्यांनी दिलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये काय बातम्या आहेत तर आपण त्यानंतर उद्या इथल्या जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समक्ष भेटूनच आम्ही निवेदन देणार आहे। कारण बारामती सारख्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना होते आणि ह्याच्यावरती
जो काही अंकुश इथल्या प्रशासनाचा व्यवस्थापनाचा पाहिजे, रेडबड असेल, कारभार असेल, त्यांचा नाहीये. कारण ह्यांच्याकडे पूर्वी काही अशी संख्या होती विमानांची, ती संख्या कमी होऊन अतिशय 2-3 विमानं, नादुरुस्त विमानावरतीच ते आता प्रशिक्षण करत आहेत. त्यामुळे हे जे प्रशिक्षण घेत असताना इथले विद्यार्थी सुद्धा असुरक्षित आहेत असं आमचं मत आहे. कारण हे व्यवस्थापन फक्त पैसे घेते आणि प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांचा हा जो बोंगळ कारभार आहे तो बंद झाला पाहिजे. या दोन्ही संस्था बारामतीतून गेल्या पाहिजेत, कारण बारामती सुरक्षित राहिली पाहिजे. यासाठी दादांचा आग्रह होता, वहिनींचा पण तो आग्रह आहे. परंतु या ठिकाणी या दोन संस्था लोकांच्या जीवाशी खेळत आहेत. नक्कीच जे गोजोबावी येथील नागरिक आहेत, काही संघटनेचे देखील पदाधिकारी आहेत. खरं तर हा सकाळी जो विमान अपघात आहे तो बारामती विमानतळावरती झालेला आहे. अगदी जो धावपट्टी आहे शेवटच्या टोकाला अगदी हा ट्रक निसटून खरं तर अपघात झालेला आहे. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वेळोवेळी बारामती विमानतळावर रेडबन कंपनी असेल किंवा कारवार एव्हिएशन जी शिकाऊ विमान कंपनी आहे, या विमानांचा वेळोवेळी अपघात होतो. अगदी जे या गावातील आसपासचे जे शेतकरी आहेत, यांच्या शेतामध्ये जे मजूर आहेत हे देखील कामाला येत नाही, अशी देखील माहिती काही संघटनेचे पदाधिकारी किंवा गावकरी सांगताना दिसत आहेत. एकंदरीतच ही मागणी आहे ती अनेक दिवसांपासून होत आहे, मात्र कोणतीही कारवाई होत नाही. प्रशासन आहे, विमान प्रशासन हे लोकांच्या जीविताशी खेळते असा जो आरोप आहे ते येथील नागरिक करताना दिसत आहेत. कॅमेरा पर्सन विकीसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.